नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनामध्ये गट क पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 903 जागा भरण्यात येणार आहे। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग गट क संवर्गातील सरळ सेवा पदे रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह भूकर मापक पदासाठी सरळ सेवा पदाने ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। आता हे भूकर मापक पद आहे आणि कोणत्या विभागामध्ये किती पदे भरण्यात येणार आहे तर विभाग, प्रदेश आणि पदसंख्या। पुणे विभागामध्ये 259 जागा असणार आहे, मुंबई विभागामध्ये 124, नाशिक विभागामध्ये 83, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 210 जागा भरण्यात येणार आहे, अमरावती विभागामध्ये 117 आणि नागपूर विभागामध्ये 110 जागा भरण्यात येणार आहे। अशा एकूण 903 जागेसाठी भरती असणार आहे। आता हे जे भूकर मापक पद आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे किंवा तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात आणि ITIचं तुम्हाला सर्वेक्षकचं प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिटचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात। आता यासाठी वयोमर्यादा किती दिलेली आहे तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्ष दिलेलं आहे। मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे। परीक्षा फी जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये असणार आहे आणि मागास प्रवर्ग रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये। इथे पगार तुम्हाला 19,900 ते 63,200 दरम्यान मिळू शकतो। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। परीक्षा अपेक्षित आहे 13 आणि 14 नोव्हेंबरला इथे तुमची परीक्षा होणार आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सविस्तर जाहिरात असून तुम्ही अर्ज करू शकतात। धन्यवाद।